रात को कारवाई। रामरक्षा अहंकाराची शिक्षा रामरक्षा अशा प्रकारे नवनीत राणेकर होर्डिंग अहंकाराची शिक्षा आठवणी रामरक्षाचे होर्डिंग नवनीत राणे लावले कोणत्या मला माहिती। आज रामरक्षा पठण करताय तुम्ही निमंत्रण तर दिले पण काही जणांशी तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क आमचं कर्तव्य आहे। आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो। जसं अयोध्येमध्ये राम जन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो। जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असते त्यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं, तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय। त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या। ज्या राम मंदिरमध्ये तुम्ही आंदोलन करणार आहे त्या राम मंदिरामधल्या गणेश राम मूर्ती आहे त्या गोळवळकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या चांगलं आहे आमच्यासाठी ना। जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असतील, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत। म्हणून तर आम्ही संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या तुमच्याच हस्तस्पर्शानं पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या। देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे। रामरक्षा पठण झालं, रामरक्षा राम मंदिर हा सगळ्यांचा मुद्दा आहे, मग सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलेलं आहे। आता कोणाला राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं। जनता तर येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे। बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाही आहे। राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे। आणि ही लढाई रामासाठी जी झाली अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही। रामरक्षा पठणाचे 22 तारखेच्या कार्यक्रमाची सुद्धा सरकारी होर्डिंग्स लक्ष्मी रुसम आहेत नाही राज्यात। आम्ही त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस आम्ही नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे। महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करावं अशा त्यासाठी त्याने यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकी आमच्या मध्ये सुद्धा ताकद आहे। राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी काल तुम्हाला पत्र लिहून एक आठवण की ज्या अटी शर्ती आणि जो शब्द तुम्ही दिला तो पाळावा, राजकारण होणार याची काळजी घ्यावी। मला पत्र आहे आणि त्या पत्रानुसारच आमचं संपूर्ण आजचं कार्य चालेल। मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही कोणते राजकारण करणार नाही, पण आमचं व्यासपीठ हे रस्त्यावर आहे। वरून शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला दोनों एमपी के मर्जर की बात चल रही है, कहा जा रहा है सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल मंत्री बनेंगे, जयंत पाटिल मंत्री बनेंगे, ऐसी चर्चा है। लेकिन सुनेंद्र पवार का इस बात को विरोध है। अभी क्या बोल सकता हूँ, मर्जर 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या ये डिनाई कर रहे हैं, हम उनके ऊपर विश्वास कर रहे हैं। मुंबई कह रहे हैं कि जो लोग एक साथ नीति में रह सकते हैं, जो लोग एक साथी करेंगे वही एमपी में बीजेपी खाली हो जाएगी, हो जाएगी। आपको
जनता तो ये